चकचकणाऱ्या पांढऱ्या संगमरवर मधला ताजमहल खूप लोकांना आवडतो, कारण तो प्रेमाचा प्रतीक आहे. पण शौर्याचं प्रतीक हे माझे काळे दगड आहेत, जे माझ्या राजांनी माझ्या पूर्वजांनी घडवले. हे आजही आपल्याला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेला आणि शेतकऱ्याला जपणारे होते. कारण त्यांच्या आज्ञापत्रामध्ये एक शब्द आहे, लक्षात ठेवा, तो शब्द एवढा मनाला भारतो. महाराजांनी हा गडाचं बांधकाम म्हणजे हिरोजी इंदळकरांनी केल्यापासून आज तागात शत्रू इथपर्यंत कधीच आला नाही. ही अभिमानाची गोष्ट. कधीच आला नाही. 4 पाण्याचे टाके आहेत, मोठेच्या मोठे हौद आहे, हौद. आणि ते दरवाजाच्या बरोबर समोर कोरून घेतले. त्याचं एकमेव कारण होतं की सगळं करून सरी जर आपण शत्रूला अडवू नाही शकलो तर हा दरवाजा ओपन करायचा आणि वरच्या पाण्याच्या टाक्याला सुरुंग लावायचा आणि फोडायचा. सगळं पाणी या दरवाजामध्ये येणार आणि अख्ख्या शत्रूला घेऊन या कड्यावरून खाली येणार. त्या पाण्याच्या झोताने काय डोकवतं बघा. आपल्याला फक्त बाहुबली बघून असं वाटलं की त्यांनी धरण फोडलं आणि शत्रू वाहून गेले. पण आपल्या या गड किल्ल्यांवर येऊन बघा की महाराजांनी काय घडवले 38 वर्षामध्ये, काय बनवून ठेवलेलं आहे. हे सगळं पिक्चर मधलं नाहीये, कुठली कल्पना नाहीये, सत्य इतिहास आहे आपला. हा आपला इतिहास आहे, आपल्या पूर्वजांचे दगड कोरलेले ते. हे बघणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही विचार करा की या गडापर्यंत म्हणजे हे अभिमानाने सांगावंसं वाटतं की आजपर्यंत महाराजांनी हा गडाचं बांधकाम म्हणजे हिरोजी इंदळकरांनी केल्यापासून आज तागात शत्रू इथपर्यंत कधीच आला नाही.